नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की सध्या आता शेतावरतीच म्हणजे प्लॉटवरतीच बहुतेक व्यापारी येऊन माल खरेदी करतात. तर सध्या आता शेतावरती काय रेटने माल चालू आहे या संदर्भातली आपण चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आणि शेतावरती माल विकल्यामुळे शेतकऱ्याचा फायदा होतो की तोटा होतो या गोष्टी आपण पाहणार आहोत. तर बहुतांश ठिकाणी आमच्या इथे शेतकरी मित्रांनो, प्रत्येक शेतकरी हा डाळिंब शेतावरतीच विकत आहे. कारण डाळिंब चांगल्या क्वालिटीचं चांगल्या दर्जाचं असल्यामुळे व्यापारी थेट शेतावरती येऊन माल खरेदी करतात आणि त्याचाही शेतकऱ्यांना खूप फायदा होतो. तर या संदर्भातली सर्व माहिती आपण पाहणार आहोत. कशा पद्धतीने बाजारभाव आहेत आणि यापुढे बाजारभाव कसे राहतील या संदर्भातली आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, आपण व्हिडिओवरती नक्की शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून खूप छान सुंदर माहिती आपल्याला मिळेल आणि बाजारभावची अपडेट मिळेल. तर सध्या मित्रांनो, आपणास हा माल दिसत आहे, हा टाकळे हजी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे इथला हा शेतकरी आहे आणि ह्या शेतकऱ्याच्या शेतामधला हा माल आहे. आणि आता सध्या मित्रांनो हार्वेस्टिंग शॉर्टिंग चालू आहे. तर हा माल मित्रांनो डायरेक्ट पॅकिंग करून परदेशामध्ये जाणार आहे. तर प्रत्येक शेतकऱ्याच्या सध्या आता हार्वेस्टिंग चालू आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती येऊन वेगवेगळ्या प्रकारचे व्यापारी अगदी चढ्या भावानं शेतकऱ्यांचा माल खरेदी करतात आणि शेतावरती शॉर्टिंग करतात. तर मित्रांनो, अनेक असे व्यापारी आहेत की ते शेतावरती येऊन याच्यापेक्षा तो जास्त, त्याच्यापेक्षा तो जास्त असा शेतकऱ्याचा फायदा ह्या व्यापाऱ्यांच्या माध्यमातून होत आहे. त्याच्यामुळे जो जास्त भाव देईल त्याला शेतकरी माल विकण्यास प्राधान्य देत आहे. तर आपलासुद्धा मित्रांनो माल असेल तर आपणसुद्धा शेतावरती देऊ शकता. कारण आपले जर बाजारमध्ये न्यायचं जर म्हटलं तर मित्रांनो, मालाची वाहतूक करण्यासाठी लागणारा ट्रक किंवा टेम्पोचा खर्च वाचतो. हमाली, तोलाई, मार्केट यार्डात माल उतरवताना घ्यावयाची लागणारी काळजी, हमाली, तोलाई, इतर किरकोळ खर्च वाचतो. दुसरी गोष्ट, मालाचे नुकसान होत नाही. मार्केटमध्ये माल नेताना गाडी होणारी धक्काबुक्की किंवा सामानाची फेकाफेक, या डाळिंबाची साल इकडून तिकडे खरचटणे, कॅरेटे खाली ओतणे, त्याच्यामुळे सुद्धा डाळिंब फुटपंचर वगैरे होतात, तिथेसुद्धा शेतकऱ्याचा तोटा होतो. त्याच्यामुळे तोच माल जर शेतावर विक्री केली तर हा तोटा होत नाही. फळांची गुणवत्ता आणि चकाकी कायम टिकून राहते मित्रांनो, शेतावरती जर माल विक्री केला तर. आणि कमी हाताळणी होते, म्हणजे वारंवार माल हाताळल्यामुळे फळांची देठ तुटणे किंवा फळ पंचर होणे यासारख्या गोष्टी बाजारात होतात. परंतु ही मित्रांनो शेतावरती जर आपण माल विकला तर मित्रांनो ह्या गोष्टी होत नाही आणि सरसकट माल शेतकऱ्याचा विकला जातो. तर मित्रांनो, ह्या डाळिंबाचा सरसकट व्यवहार झालेला आहे 100+चा. तर तो आपण पाहणारच आहोत कशा पद्धतीने व्यवहार केलेला आहे. तर दुसरी गोष्ट मित्रांनो, बाजारपेठेत जायची दगदग नाही. मार्केटमध्ये जाऊन मालाची लिलाव होईपर्यंत तासनतास थांबण्याची गरज नसते. या सर्व सुविधा आपल्याला घरीच उपलब्ध होतात. तुम्ही बागेतील इतर कामावर किंवा पुढील हंगामाच्या नियोजनानुसार तुमचे लक्ष अधिक चांगल्या प्रकारे केंद्रित करू शकता. केवळ आपला बाग जागेवरती दिल्यामुळं आणि बाजारात जर नेला तर आपल्याला संघ जावं लागतं आणि मग तिथे जाऊन आपला टाईमपास वेस्ट होतो. तर मित्रांनो, तुमच्या मालाची गुणवत्ता चांगली असेल तर आपल्या आजूबाजूच्या समोरच्या व्यापाऱ्याला दाखवून ती चांगल्या दर्जाची क्वालिटी आहे आणि ती क्वालिटी दाखवून आपण आपला बाग घरीच देऊ शकता. दुसरी गोष्ट, आडतदार किंवा मध्यस्थांचा कमिशनचा भर कमी होतो, ज्यामुळे तुम्हाला मिळणारा निव्वळ नफा हा वाढत असतो. मित्रांनो, आता आपण व्यापाऱ्याकडून जाणून घेऊया काय भावाने हा माल खरेदी केला आहे. नमस्कार शेठ. नमस्कार. तर आपलं कुठून आपण खरेदी केला आहे माल? इथं म्हणजे गाव कोणतं तुमचं? आमचं गाव संगमनेर. संगमनेर. हो. काय रेटने खरेदी केला मला? हे 100 ग्रॅम 139 रुपये किलो. किलो. होय. तर आता हा तुम्ही पॅकिंग करून कुठं पाठवणार आहे? हे काही आसाम मध्ये जातं, काही नेपाळ मध्ये जातं. तर आता इथून पुढे बाजारची काय परिस्थिती राहील त्याला सांगता येईल का? बाजार थोडेफार अपडाऊन होतील. तर त्याचं कारण काय बरं? मग आता सगळीकडे माल चालू होती ना. माल आता हे चालू sector होते. टाकळे हाजीर पट्टा चालू आहे. बाकी पट्ट्यांमध्ये बरं, एक सांगा मला, टाकळी आजीचा पट्ट्यामध्ये माल कस काय? माल एक नंबर.
एक नंबर माल आहे, क्वालिटी क्वालिटी माल आहे. तर आता तुम्ही ही किती दिवसापासून चालू आहे शॉर्टिंग त्या शेतकरी महिन्यापासून महिन्यापासून चालू आहे. तर साधारणपणे या शेतकऱ्याचा किती माल तुम्हाला निघाला अंदाज? यांचं 6-7 टन माल निघाला. 6-7 टन. आता हा माल डायरेक्ट कुठे जाणार म्हणले? हे काही नेपाळ जाणार, काही आसाम जाणार. आणि तुमच्या कंपनीचं नाव नंबर सांगा. कंपनीचं नाव आहे TFC फ्रूट कंपनी. हा. प्रॉपरायटर दत्तात्रय निवृत्ती आहे. त्यांचा मोबाईल नंबर 8805656856. तर पहा मित्रांनो, ज्यांचं डाळिंब विक्रीसाठी असेल, शॉर्टिंग किंवा शॉर्टिंगला असेल, तर त्यांनी मित्रांनो या शेटने त्यांचा नंबर दिलेला आहे. त्यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपण आपलं डाळिंब विक्रीसाठी त्यांच्याशी संपर्क करू शकता. तर खूप छान सुंदर माहिती दिली तुम्ही. त्याबद्दल तुमचं मनापासून आभारी आहे. बघू शकता खूप चांगल्या क्वालिटीचा माल आहे आणि आता सध्या इथं शॉर्टिंग चालू आहे. आता हे किती प्लसचं घेतलंय तुम्ही म्हणले? 100 ग्राम. 100 प्लसचा यांनी 100 किती 139 रुपये किलो. 139 रुपयांनी व्यवहार केलेला आहे 100 प्लसचा. तर खूप चांगल्या प्रकारचा रेट आहे मिळालेला आहे. तर कुणाचा जर माल देण्यासाठी असेल तर यांनी मोबाईल नंबर दिलेला आहे व्यापाऱ्यांचा. नक्कीच आपण कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही टाकळे आजी गावामध्ये किती दिवसापासून शॉर्टिंग चालू आहे तुमची? आमची 15-20 दिवसापासून. 15-20 दिवसापासून चालू आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं यांनी हा माल कशा रेटने खरेदी केला याची सविस्तर माहिती आपल्यासमोर दिलेली आहे. तर मित्रांनो, सध्या आता डाळिंबाचे बाजार खूप तेजीत आहे. मागच्या 2-3 दिवसामध्ये बाजार थोडे कमी झाले होते, म्हणजे पार 110-120 वर खरेदी आल्या होत्या. परंतु एवढ्या 2 दिवसात बाजाराचे रेट वाढलेले आहेत. आणि मित्रांनो, आज ह्या मालाची आपण बघू शकता 139 रुपयाने खरेदी झालेली आहे. आणि 100 प्लस म्हणजे 100 प्लसचा हा व्यवहार आहे. तर 150 प्लसचा व्यवहार मित्रांनो साधारणपणे 180-90 पर्यंत आता सध्या चालू आहे. डायरेक्ट शेतावरती अशा पद्धतीनं माल मित्रांनो व्यापारी खरेदी करतात. तर जर मित्रांनो आपल्या आजूबाजूला कुणाचा जर माल हार्वेस्टिंगसाठी तयार असेल तर मित्रांनो आपण व्यापाऱ्याचा नंबर स्क्रीनवर घेतलेला आहे. त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपण संपर्क साधू शकता. आणि असेच आपल्या शेतावरचे बाजारचे काय बाजारभाव चालू आहे सध्या या संदर्भातली माहिती आपण या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो. तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला शेतावरील बाजारभावाचे अपडेट वेळोवेळी मिळत राहतील. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.